सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ मोहीम तीव्र केली असून 2 ठिकाणी खंडणी विरोधी पथकं आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा मारून हेरॉईन विक्रीकरिता आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना बेड्या ठोकून सुमारे 14 कोटी रुपये किमतीचे 4 किलो 24 ग्रॅम हेरॉईन जप्त केला आहे। फरदीन मुल्ला, नालासोपारा, तलत सय्यद ठाणे आणि वाहतूक अहमद खान महाडिक राहणार कुर्ला अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे 1 जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती। पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून फरादीन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6,86,00,000 रुपये किमतीचे 2 किलो 288 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं असून कासारवडवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिळपाटा येथे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या पोलिसांना समजली होती। पोलिसांनी सापळा रचून तलत सय्यद याला ताब्यात घेतला आहे। त्याच्याकडे 6,94,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 736 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे। त्याच्या माहितीवरून त्याचा साथीदार अहमद खान महाडिक याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे।